नमस्कार, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत। आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी। बांधकाम कामगाराच्या मृत्यू प्रकरणी आदिवासी विकास विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांच्या भावना बोथट। मात्र मयताच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याकरिता बहुजन रयत परिषदेचे बेमुदत उपोषण। नाशिक येथील पेठ रोड परिसरात आदिवासी विकास विभागाच्या 8 माळ्याच्या प्रशस्त इमारतीचे बांधकाम अटल रिअलटेक नावाची एजन्सी करीत आहे। अटल रिअलटेक या एजन्सीचे मालक व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी सुरक्षा साधनांच्या अभावामुळे एक बांधकाम कामगाराचा इमारतीच्या 8व्या माळ्यावरून खाली पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। एजन्सीचे मालक व संबंधित अधिकारी यांच्या बेजबाबदार धोरणामुळे एक गरीब बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला असताना सुद्धा अटल रिअलटेक कंपनीचे मालक व संबंधित अधिकारी घडलेल्या घटनेवर पडदा टाकण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे। 2 महिन्याचा कालावधी झाला तरीही शासन प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। त्या अनुषंगाने दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी आमचे प्रतिनिधी यांनी आदिवासी विकास विभागाचे कार्यकारी अभियंता चौरे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन अटल रिअलटेक एजन्सीची पाठराखण केली। अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे कामगाराच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या भावना बोथट झाल्याचे निदर्शनास आले। मात्र मयताच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन रयत परिषद या संघटनेच्या वतीने 5 जानेवारी 2026 पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे। प्रतिनिधी कीर्ती तायडे, नाशिक। विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या कार्यालयासमोर बहुजन रयत परिषद या संघटनेच्या वतीने आपण बेमुदत उपोषणाची सुरुवात केलेली आहे। तर या उपोषणामागचा नेमका उद्देश आणि आपल्या मागण्या या संदर्भात आपण थोडी माहिती द्यावी। आम्ही कामगार आयुक्तांकडे निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे कामगार मृत्युमुखी पडलेले ते बिल्डरांच्या हलगर्जीपणामुळे पडलेले आहे आणि त्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळावी व संबंधित बिल्डरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे। धन्यवाद।